एकदम छान झालं, व्यवस्थित झालंय सीझर. ठीक आहे. बाळ पण एकदम छान आहे. बाळाचं वजन 3 किलो आहे. मुलगी आहे. झाल्या झाल्या छान रडलं. एकदम व्यवस्थित आहे. पोटातलं पाणी पूर्ण सुकून गेलं होतं. घरी खूप पाणी गेलं का तुला? नाही, थोडं थोडं जात होतं. ओके. आणि इथे आल्यावर इथं आलं जास्त गेलं. जास्त गेलं. ठीक आहे. तर पाणी किती वेळ झाला आता सुरू झालं होतं तुला? आता 4 मला 1 वाजता चालू झालं होतं. 1 वाजता सुरू झालं पाणी. ठीक आहे. असं जेव्हा होतं ना बेटा, जेव्हा पाणी जाणं सुरू होऊन जातं, पण कळा सुरू होत नाही, खालची जागा उघडलेली नसते, बाळाचं डोकं खाली आलेलं नसतं, अशामध्ये सीझर होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. कारण याच्यामध्ये काय होऊन जातं, बाळाचं जर पूर्ण पाणी सुकून गेलं बाळाच्या अवतीभोवतीचं इतक्या वेळामध्ये, तर बाळाचा जीव आतमध्ये गुदमरतो. बाळाचा जो कॉर्ड असतो ना, म्हणजे जी बाळाची रक्त पुरवठा करणारी नलिका असते, ती कंप्रेस होते. कारण पाणी आटून गेलेलं असतं. मग गर्भपिशवी त्याच्यावर जाऊन प्रेस होते आणि मग बाळाचा श्वास कोंडतो. बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो. अशामध्ये बाळ संडास करतं पोटामध्ये. ती संडास खाऊन टाकतं. तर हे सगळे प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी आणि पुढे चालून बाळाला ऍडमिट करायची गरज नाही पडो म्हणून आपण सीझरला घेतो. ठीक आहे. तर आता बाळ एकदम छान आहे. बाळाला काही ऍडमिट करायची गरज नाही, काही नाही. एकदम छान आहे. तुझ्या जवळ राहणार बाळ. आणि तुझं पण सीझर खूप छान झालं. ठीक आहे. ब्लिडिंग नाहीये, काही नाहीये, एकदम व्यवस्थित आहे. फक्त सीझर नंतर जे काळजी घ्यायला सांगितली आहे, टाक्यांची, पाय हलवायला सांगितले आहे, कारण वजन जास्त आहे तुझं. मग अशामध्ये पायामध्ये गुठळी जमू शकते. ती गुठळी जाऊन छातीमध्ये, हृदयामध्ये, फुफ्फुसात अडकू शकते, ज्याला आपण पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतो. त्याच्याने एकदम सडनली हार्ट अटॅक येऊ शकतो, श्वासोश्वास बंद पडू शकतो. तर ती गुठळीच जमली नाही पाहिजे पायामध्ये. म्हणून जशीच तुझी भूल उतरेल त्याच्यानंतर 2 तासांनी तुला पाय हलवायचे, खाली वर करायचे, सायकलिंग मुवमेंट्स करायचे आहे आणि आम्ही कंप्रेशन स्टॉकिंग्स देऊ, ते पण घालायचे. ठीक आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठून चालायला लागायचंय, म्हणजे काहीच रिस्क राहत नाही.